नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार 28 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, हळदीच्या दरात पुन्हा काल दुपारनंतर मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत. मग आज संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला नेमका काय मिळत आहे बाजारभाव वाढलेत की घसरले, पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, पहिले बाजार समिती लोणार अवकल्य हे हळदीला 983 क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे 11,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,600 रुपयाचा. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे हादगाव तामसा. या ठिकाणी लोकल हळदीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये. नंतरची बाजार समिती आहे जिंतूरला हळदीला आवक आलेली आहे 12 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 12,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,200 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे सांगली. या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 2,898 क्विंटलची. कमीत कमी सांगलीला हळदीला दर मिळाला 11,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 19,500 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा. या ठिकाणी आवक आलेली आहे 24 क्विंटलची. कमीत कमी हळदीला दर मिळाला 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12,690 रुपये. मित्रांनो, नांदेडला आवक आलेली आहे हळदीला 2,461 क्विंटलची. कमीत कमी हळदीला नांदेडला दर मिळाले आहे 12,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,920 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती हिंगोली अवकल्य हे हळदीला 2,150 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 12,000 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 13,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,200 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती पुन्हा सांगली. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 2,858 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 11,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाले आहे 14,800 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 20,500 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे 2,110 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 12,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 13,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,700 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.